जमा करायचा होता, मागाशी नाही जमा केला. बदलापूर शहरातून एक धक्कादायक अपघात जो आहे आपल्याला आज मी मागणी करतो याला सस्पेंड काही सरकार हा डोंगरे नावाचा आरो आहे ना, हा विकला गेलाय ना, समजला का? तर यांना सस्पेंड करा आणि यांना ताबडतोब आमच्यामधून हटवा. आम्ही पत्र काढलो. हे त्या महिलेची बॅग आहे. ही बॅग ऍक्च्युअली डोंगरेंनी ताब्यात घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. ती जर ताब्यात घेतली असतं तर इथं कुठलाच वाद झाला नसता. प्रभाकर पाटील आणि राजेश पाटील आमच्या उमेदवाराला धक्काबुक्की करत होते, मारण्याची धमकी देत होते, तरी कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. बघा, आम्हाला याच कॉम्प्लेक्स मधनं जे मतदार आहेत त्या मतदारांनी फोन केलं आणि म्हटले की अशी अशी माणसं आम्हाला दारी म्हणजे आमच्या घरी येऊन आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करतायत, आपण लवकरात लवकर इथे शासकीय यंत्रणा घेऊन हजर व्हावी. आम्ही आलो, त्याच्यानंतर 10 मिनिटांनी हे लोक आले. आल्यानंतर त्यांचं कर्तव्य होतं. आल्यानंतर आमचं एकच म्हणणं आहे, आल्यानंतर कर्तव्य की आरोनी ताबडतोब त्यांना ताब्यात घ्यावं. इकडे जेव्हा तुम्ही आलात 6 महिला नाही, 1 मिनिट, तिच्या रेकॉर्डिंग मध्ये 6 महिला होत्या. 2 महिला आम्ही पकडल्या होत्या. त्या दोन्ही महिला आम्ही ठेवल्या होत्या. अर्धा तास जवळजवळ पोलीस यंत्रणेने यायला थोडा वेळ लागला, पण आरोचं काम होतं. त्यांना घेऊन ताबडतोब पैसे आणि त्या महिलांना आणि ती चिठ्ठी घेऊन हो स्वतः होते ते 2 महिला हो, व्हिडिओ काढले आम्ही. त्यांना सांगितलं तुम्ही यांना ताब्यात घ्या, चला आम्हालाही काम आहेत. पण यांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही, उलटे हे पळून गेले तिथून. आणि यांना आम्ही सांगितलं कॉल आला होता. महिलांनी साधारण तुमच्या समोर होते, मग महिला इथून निघून गेल्या का? नाही, होत्या त्यांना अर्धा तास होत्या. बोल त्यांच्याशी. मॅडम, त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर समोरचा उमेदवार बोलतो का महिलांना हात लावला. त्यांना तुमचे अधिकारी पण नाही अडवत, मग आम्ही पण नाही अडवायचं का? त्यांनी आम्हालाच अडवलं. आम्हाला सांगतात का वाद झाले म्हणून हे पळून गेले. हे त्यांचे नातेवाईक आहेत, त्याच्यामुळे हे कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही यांनी. आणि त्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केलेत. आपण जर बघत असाल या ठिकाणी जे आहे धक्कादायक घटना जी आहे घडलेली आपल्याला बघायला मिळते आहे. पोहोचल्यानंतर आम्हाला तिथे हे सगळं ग्रुप तिथं दिसला. ती बाई पण बसलेली होती तिथे शेजारी. एकच बाई होती. हे जे आमच्याकडे आता भेटलेले 2 बायका आहेत ना, काही एक बाई होती. त्याचा चष्मा खराब झाला. दादा तुमच्याकडे दाखवा, तुम्ही काढून ठेवलेत ना, दाखवा. सगळं सेंड करतो, सगळ्या शूटिंग सेंड करा. एक मिनिट, हे बघा, हा समोरचा उमेदवार आहे प्रभाकर पाटील. धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होता आमच्या उमेदवाराला. तुम्ही पाहू शकता लाईव्ह, बघा कशी शिवीगाळ करते, लाईव्ह दिसतोय शिवीगाळ करते ते. आणि तुम्ही त्याच्यानंतर बघू शकता, हे बघा त्यांचे पॅम्पलेट आहेत आणि हे पैशांमध्ये भरलेले पॅकेट आहेत. प्रत्येक पॅकेटमध्ये मॅडम 3000 रुपये भरलेले आहेत त्यांनी. तुम्ही लोकांपर्यंत लोकांची कामं करत नाही आणि इलेक्शन आलं का पैसे वाटून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करता. चुकीचं आहे ना मॅडम. आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती मॅडम. तिकडे 2 महिला होत्या, मग यांनी महिला अधिकारी का नाही बोलवल्या, महिला पोलीस का नाही बोलवल्या त्यांना अटक करण्यासाठी. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर समोरचा उमेदवार आमच्यावर आरोप करते का तुम्ही महिलांना हात लावताय. प्रभाकर पाटील ते पैसे उचलून ते पैसे घेऊन पळण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही ते पैसे अडवले. प्रभाकर पाटलांनी त्या महिलांना पळवून नेल्या आणि ते पैसे सुद्धा जमा केले होते सगळे प्रभाकर पाटलांनी, आणि पैसे घेऊन चाललेला तो. आणि आम्ही ते अडवलं. शूटिंग आहे आमच्याकडे. आम्ही असल्या कारणानं या ठिकाणी आम्हाला असं दिसतंय, हा लोकशाही संकेतानुसार जे चाललेलं आहे ते योग्य नाही. हे कॉम्प्लेक्स आहे आणि कॉम्प्लेक्स मध्ये आल्याच्या नंतर आम्ही प्रचार करायला येतोय असं भासवून जे कॉम्प्लेक्स मध्ये घडवलेलं जात आहे. इथे जातो बिल्डिंग नंबर 11. काका इथेच राहता तुम्ही? तुमच्याकडे आले होते पैसे घेऊन? नाही, आम्ही आमच्याकडे आलेले नव्हते. बिल्डिंग नंबर त्या ठिकाणी मी माझ्या मुलीला बघितलं पैसे वाटतात नाही, पैसे वाटताना त्या फिरले तिथे. मी माझ्या कामानिमित्त माझ्या. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी हा धक्कादायक जो आहे प्रकार घडलेला आपल्याला बघायला मिळतोय. मात्र आता याच्यावरती निवडणूक आयोग जो आहे काही कारवाई करेल काय हे बघण्याचं जे आहे गरजेचं ठरणार आहे. कारवाई जी आहे ती होत नाही असं सांगितलं जात आहे. अरे तुम्ही कधी येणार? सगळं झाल्यावर येणार का सर?